पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातून एक मोठी बातमी आता समोर येते। अन्न आणि औषध प्रशासन तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कडक कारवाईमुळे दौंडमधील तब्बल 400 परप्रांतीय गुऱ्हाळघरं अचानक बंद झाली आहेत। विषारी दारूसाठीचं साहित्य पुरवणं आणि भेसळयुक्त गुळाच्या निर्मितीविरोधात प्रशासनानं नोटीस दिली आहे, त्यामुळे गुऱ्हाळ चालक धास्तावलेत। दरम्यान या आंदोलनामुळे 3000 टन ऊस गाळपाअभावी वाळत पडलाय। गन्ने का रेट और गुड़ के रेट में बहुत डिफरेंट आ रहा है। इसकी वजह से सब गुराल बंद है और थोड़ा सुधार आना चाहिए। इसकी वजह से वो घाटे में जाता है, लोग बहुत घाटे में जा रहे हैं। थोड़ा सुधार आएगा तो हम फिर से चालू करेंगे। या ठिकाणाहून आम्ही बोलतोय। दौंड तालुक्यातील साधारणतः 400 गुऱ्हाळघरं गेल्या 2 दिवसापासून बंद असून जो गूळ उत्पादित करायचा तो शुद्ध गूळ उत्पादित करायचा, कुठल्याही साखरेची भेसळ असो किंवा कुठल्याही केमिकलची भेसळ असो ही न करण्याचा सगळ्यांनी ठराव घेतलेला आहे। परंतु याच्यामध्ये चालक आणि मालक यासाठी अडचणीत आहे की ऊसाचे बाजार आणि गुळाचे बाजार हे याच्यामधली जी तफावत आहे याच्यामुळं आज गुऱ्हाळ चालक आणि मालक अडचणीत आहे।